ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमच्या मंदिराला शुद्ध करतो, कारण यरुशलेमचे मंदिर एक व्यापार केंद्र बनले होते. यहुद्यांनी, विशेष करून यहुदी पुढाऱ्यांनी मंदिराचा उपयोग व्यापार करण्यासाठी केलं आणि याची ऐतिहासिक पार्श्वभूमी अशा प्रकारे आहे. समजा एक व्यक्ती मंदिरामध्ये अर्पण करण्यासाठी, होमबळी देण्यासाठी एक जनावराला नेत होता आणि ते जनावर शुद्ध आहे की नाही, योग्य आहे की नाही हे साक्षांकित करण्याची जबाबदारी मुख्य याजकावर होती. आणि तो काय करत होता? तो जाणून बुजून आपल्या आर्थिक फायदेसाठी त्या जनावराला अशुद्ध घोषित करत होता आणि तो गरीब तीर्थयात्री परत मंदिरात जाऊन जनावर विकत घेत होता आणि त्या विक्रीमध्ये मिळणारा जो लाभ होता त्याचा एक अंश त्या मुख्य याजकाला मिळत असत. आणि त्या अनुषंगाने खरोखर मंदिर भ्रष्ट झाला होता. आणि इकडे येशू ख्रिस्त शुद्ध करतो, मंदिराला शुद्ध करतो. आपले देह सुद्धा एका प्रकारे आध्यात्मिक मंदिर आहे. कदाचित आपल्या मानवीय दुर्बलतेमुळे आपण या मंदिर रूपी देहाला अशुद्ध करतो आणि म्हणून प्रार्थना करूया, शुद्ध बनूया. आमीन.